नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकूज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओ, पुन्हा एका भरतीसह आज आपण भेटणार आहोत. तर चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. परंतु त्या अगोदर मित्रांनो, प्लीज चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडत असतील तर इतरांनाही शेअर करा, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. तर चला मग सुरू करू आजची भरती. मित्रांनो, भरती निघाली आहे बघा, सहाय्यक अधिकारी या पदांकरता. सहाय्यक अधिकारी म्हणजे असिस्टंट मॅनेजर आपण त्याला असं म्हणू शकतो. एकूण 104 पदं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असतील. 104 पदांकरता ही भरती आहे. शैक्षणिक पात्रता बघाल तर संबंधित विषयात तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे. आता संबंधित विषय म्हणजे काय, तर पदानुसार वेगवेगळी त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता ही मागितलेली आहे. परंतु खास करून जर तुमच्याकडे पदवी असेल तर पदवीकरताही एक त्या ठिकाणी जे आहे ते पद आहे. त्यामुळे ज्यांना पदवी असेल केवळ तेही या ठिकाणी अर्ज करू शकतील. वयोमर्यादा काय असेल तर 20 वर्षे ते 30 वर्ष हा वयोगट त्या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे. मात्र तुम्ही OBC या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला अधिक 3 वर्ष आणि SC आणि ST हा तुमचा जर प्रवर्ग असेल तर तुम्हाला अधिकचे 5 वर्ष वयामध्ये सवलत त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आता वेतनमान किती असेल बघा, वेतनमान जवळजवळ 75,000 रुपयापेक्षाही जास्त वेतनमान तुम्हाला या भरतीमध्ये उपलब्ध असेल. ठीक आहे, तर बघूया नेमकं पद कुठं निघाली आहेत, भरती कशाची आहे, संपूर्ण डिटेल्स. मित्रांनो बघू शकता, भरती निघाली युनियन बँक ऑफ इंडिया या ठिकाणी. केंद्र सरकारची बँक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. बऱ्याच जणांचं अकाउंटही या ठिकाणी असेल. या ठिकाणी भरती निघालेली आहे 2024-2025 या कालावधीकरता. एकूण पदं या ठिकाणी बघू शकता 21 प्रकारची पदं आहेत आणि जवळजवळ 606 पदं ही या ठिकाणी उपलब्ध असतील. परंतु मित्रांनो, आपण केवळ 104 पदं त्या ठिकाणी घेतलीत, कारण की इतर पदांना तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव हा मागितलेला आहे. परंतु आपण सगळी पदं जी ग्रॅज्युएशन असतील आणि बिना अनुभवाची असतील, म्हणजे अनुभव आवश्यक नसेल अशा पदांकरताच आपण बोलतो आहे. तर आपण एकूण 17, 18, 19, 20, 21 ही पदं घेतली आहेत आणि त्यांची पदसंख्या आपण बघणार आहोत. जर 17 नंबरचं पद असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल इंजिनियर 2 पदं, असिस्टंट मॅनेजर सिव्हिल इंजिनियर 2 पदं, असिस्टंट मॅनेजर आर्किटेक्ट 1 पद, असिस्टंट मॅनेजर टेक्निकल ऑफिसर 30 पदं आणि असिस्टंट मॅनेजर फॉरेक्स 73 पदं या ठिकाणी आहेत. एकूण सगळ्यांची बेरीज केली तर जवळजवळ 104 पदांपेक्षा जास्त पदं ही त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील. वेतनमान बघू शकता 36,000 ते 63,840 एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. परंतु सोबतच स्पेशल अलाउन्स असतील, डिअरनेस अलाउन्स असेल किंवा इतरही अलाउन्सेस पकडले, त्यासोबतच क्वार्टर रेंट, हाऊस रेंट, लीज रेंट ज्याला म्हणता येईल, LFC असेल किंवा रिम्बर्समेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर पकडल्या तर 75,000पेक्षाही जास्त तुम्हाला वेतन त्या ठिकाणी असेल, एवढं मात्र निश्चितच. आता बघूया या पदांना शैक्षणिक पात्रता काय असेल. बघा, इतर पद आहे पण परंतु त्या ठिकाणी वर्क एक्सपिरियन्स हा कॉलम त्यांनी पॅक भरलेला आहे, म्हणजे भरपूर एक्सपिरियन्स तुम्हाला हवा आहे. आपण जी पदं बघणार आहोत त्याला जनरली अनुभव त्यांनी कुठलाही मागितलेला नाही आहे. त्यातलं पहिलं पद आपण बघितलं होतं असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. बघा, 20 वर्ष 30 वर्ष वयोगट आणि अनुभव मात्र काहीच नाही, बिलकुल नील आहे. शैक्षणिक पात्रता बघा, BE किंवा BTech इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तुमचं झालं असेल तर तुम्ही या पदाला अर्ज करू शकता. नंतरचं पद बघा, असिस्टंट मॅनेजर सिव्हिल इंजिनियर. याकरता BE किंवा BTech डिग्री तुमची सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. 19 नंबरचं पद असिस्टंट मॅनेजर आर्किटेक्ट. या ठिकाणी बॅचलर डिग्री तुमच्या आर्किटेक्चरमध्ये असणं गरजेचं. सोबतच व्हॅलिड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या तर्फे तुमच्याकडे असणं आवश्यक. 20 नंबरचं पद बघा, असिस्टंट मॅनेजर टेक्निकल डिग्री तुमच्याकडे असणं गरजेची आहे. कशामध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा प्रोडक्शन किंवा मेटलर्जी असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा टेक्स्टाईल किंवा केमिकल इत्यादी प्रकारच्यामध्ये कुठलंही तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही असिस्टंट मॅनेजर टेक्निकल या पदाला अर्ज करू शकता. आणि 21 नंबरचं पद असिस्टंट मॅनेजर फॉरेक्स हे पद आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदाला अर्ज करू शकता. परंतु पदवीसोबत तुमच्याकडे MBA किंवा PGDBA किंवा PGDBM किंवा PGPA किंवा PGDM हे त्या ठिकाणी फायनान्स किंवा इंटरनॅशनल बिझनेस किंवा ट्रेड फिनान्स इत्यादीमध्ये असणं गरजेचं. सर्टिफिकेशन तुमच्याकडे फॉरेक्स कंडक्टेड बाय IIBFचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हा प्रेफरन्स असेल, प्राधान्य असेल, एवढं निश्चित. आता पदसंख्या शैक्षणिक पात्रता बघितल्यावर एकदा बघूया की या भरतीकरता शेवटी ही जी आहे प्रशिक्षक किंवा एक्झाम प्रोसेस काय असणार आहे ते बघूया. बघा, आपण जे पदं बघितली होती 17, 18, 19, 20, 21 या पदाकरता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित 25 प्रश्न 25 मार्कांकरता, रिझनिंग असेल बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न 50 मार्कांकरता. नंतर प्रोफेशनल नॉलेज असेल रिलेव्हंट फील्डमधलं 50 प्रश्न 100 गुणांकरता. सर्वात जास्त गुण हे प्रोफेशनल नॉलेजला आहेत. आणि इंग्लिश लँग्वेज 25 प्रश्न 25 मार्कांकरता असतील. एकूण टाईम ड्युरेशन 2 तासाचं असेल. 150 प्रश्न आणि 200 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी असतील. परीक्षा हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये असणार आहे. सोबतच
चुकीचं उत्तर दिलं तर 0.25 मार्क हे त्या ठिकाणी कटतील. सोबतच यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू असेल आणि ग्रुप डिस्कशन असेल. ह्या संपूर्ण चालल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ही नियुक्तीसाठी पात्र मानण्यात येईल. आता महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतील का? तर हो, नक्कीच. महाराष्ट्रातील विद्यार्थी या भरतीकरता अर्ज करण्यास पात्र आहेत. आणि सोबतच परीक्षा जी आहे ती मुंबई, ठाणे या ठिकाणी या भरतीची परीक्षा होणार आहे. जसं निवड आपण बघितलं होतं त्या ठिकाणी ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल, इंटरव्ह्यू असेल आणि ग्रुप डिस्कशन असेल. आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरता मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी ही जी भरती आहे ही त्या ठिकाणी आयोजित होणार आहे. आता तारीख बघा, कोण्या तारखेपासून तुम्हाला अर्ज करायचे तर तारीखवरती आपण दिलेलीच आहे. 3 तारखेपासून 3/2/2024 ते 23/2/2024 या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स करायचे. फीस किती असेल बघा. जर तुम्ही सामान्य प्रवर्गातून असाल म्हणजे जनरलमध्ये असाल, OBCमध्ये असाल किंवा इकॉनॉमिकल विकल सेक्शनमध्ये असाल तर 850 रुपये तुम्हाला अर्ज शुल्क भरावं लागेल. SC, ST आणि दिव्यांग उमेदवार असाल तर 175 रुपये अर्ज शुल्क तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आता वेबसाईट ज्या ठिकाणाहून तुम्हाला हे अर्ज भरायचे आहेत तर एकदा वेबसाईट उतरून घ्या. https://www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला हरकत नाही. तर मित्रांनो, ही होती एक अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, इतरांनाही शेअर करा, जेणेकरून आपल्या कामाचा नसेल परंतु इतर विद्यार्थी नक्कीच या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतील. तेव्हा पुन्हा भेटू नवीन भरतीसोबत लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.